क्रमांक 3. रुग्णाबद्दल चिंता. एकदा एक भिक्खू अतिसाराने आजारी होता आणि आपल्या मलमूत्रातच पडून राहिला होता. स्थविर आनंदाबरोबर फिरत फिरत तथागत त्या भिक्खूच्या निवासस्थानी आले. आपल्या मलमूत्रात लोळत पडलेल्या भिक्खूला तथागतांनी पाहिले. ते त्याच्यापाशी गेले व म्हणाले, भिक्खू, तुला काय होत आहे? भगवान, मी अतिसाराने आजारी आहे. तुझी सेवा करण्यास कोण आहे काय? भगवान, कोणी नाही. भिक्खू, तुझी कोणी दुसरे भिक्खू सेवा करत नाहीत का? भगवान, मी कोणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून कोणी माझी पर्वा करत नाही. मग तथागत आनंदाला म्हणाले, आनंदा, जा आणि पाणी घेऊन ये. या भिक्खूला मी स्वच्छ करतो. होय महाशय, आनंद त्यांना म्हणाला. त्याने पाणी आणल्यावर तथागतांनी पाणी ओतले व आनंदाने त्या भिक्खूचा देह स्वच्छ केला. नंतर तथागतांनी त्याचे डोके व आनंदाने पाय धरून त्याला उचलून बिछाणावरती ठेवला. नंतर तथागतांनी त्या क्षणी सर्व भिक्खूगणांना पाचारण केले व ते म्हणाले, अमुक एका निवासात कोणी भिक्खू आजारी आहे काय? होय भगवान. तो कशामुळे आजारी आहे? भगवान, त्या भिक्खूला अतिसार झाला आहे. भिक्खू वर्ग, हो. त्याची कोणी सेवा करत आहे काय? नाही भगवान. का नाही? त्याची सेवा का करत नाहीत? तो भिक्खू कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून भिक्खू त्यांची सेवा करत नाही. भिक्खू हो, तुमची काळजी वाहण्यास तुमचे माता पिता नाहीत. तुम्ही जर परस्परांची सेवा केली नाही तर दुसरे कोण करणार? भिक्खू हो, जो माझी सेवा करू इच्छितो त्याने रुग्णाची सेवा करावी. ज्याला जर गुरु असेल तर तो जिवंत असेपर्यंत गुरुने त्याची काळजी व्हावी आणि रुग्ण बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर आचार्य अथवा सहनिवासी भिक्खू असेल अथवा शिष्य सहवासी किंवा गुरुबंधू असेल तर त्याने त्याची काळजी घ्यावी आणि बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर कुणी रुग्णाची सेवा करणार नसेल तर तो त्याचा गुन्हा समजला जावा. प्रकरण 2. एकदा भगवान बुद्ध राजगृहाला महावनात कलंदक निवासामध्ये राहत होते. त्यावेळी स्थविर वक्कली रुग्ण, पीडित व व्याधिग्रस्त अशा स्थितीत एका कुंभाराच्या झोपडीत राहत होता. स्थविर वक्कलीने आपल्या सेवकांना बोलविले व तो म्हणाला, मित्र हो, तथागतांकडे जा आणि माझ्या वतीने त्यांच्या चरणी वंदन करून त्यांना सांगा, भिक्खू वक्कली रुग्ण, पीडित व व्याधिग्रस्त आहे व तो तथागतांच्या चरणी वंदन करीत आहे. आणि असेही सांगा की वक्कलीवर दया करा आणि त्याला पाहण्यास या. भगवानांनी मौनानेच संमती दर्शविली. नंतर वस्त्रे घेऊन भिक्षापात्र चिवरासह स्थविर वक्कलीला पाहण्यासाठी तथागत गेले. स्थविर वक्कली तथागतांना येताना पाहून आपल्या बिछाण्यावर तो सावरून बसला. तेव्हा तथागत स्थविर वक्कलीला म्हणाले, वक्कली, उठू नकोस, या इथल्या आसनावर मी बसतो. त्याप्रमाणे तिथे असलेल्या आसनावरती तथागत बसले व ते स्थविर वक्कलीला म्हणाले, वक्कली, मला दिसते आहे की तू सर्व सहन करत आहेस. तू धीराने दिवस कंठीत आहेस. तुझी पीडा न वाढता कमी होत आहे ना? ती कमी होण्याची लक्षणे आहेत की वाढण्याची? नाही भगवान, मला आता सहन होत नाही. मला धीरही उरला नाही. तीव्र काळांनी मी हैराण झालो आहे. त्या कमी होत नाहीत. त्या कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत, उलट वाढण्याचीच दिसतात. तुझ्या मनात काही संदेह आहे वक्कली? काही दुःख? भगवान, माझ्या मनात काही संदेह किंवा दुःख नाही. वक्कली, तुझ्या शीलाबाबत काही दोषाहार आहे काय? भगवान, नाही. माझ्या शीलाबाबत लज्जा वाटण्यासारखे काही घडलेले नाही. वक्कली, असे आहे तर तुला काहीतरी दुःख होत असले पाहिजे. कसला तरी तुला पश्चाताप होत असला पाहिजे. भगवान, आपले दर्शन व्हावे अशी फार दिवसाची इच्छा होती, पण त्यासाठी आपल्याकडे येण्याचे त्राण देहात नव्हते. वक्कली, या माझ्या देहात पाहण्यासारखे काय आहे? जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. वक्कली, जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. धम्माचे दर्शन करणाऱ्याला मी दिसू शकतो आणि वक्कली, माझे दर्शन करण्यात धम्माचेही दर्शन घडते. प्रकरण 3.
असे मला समजले की एकदा भगवान बुद्ध भग्गी देशातील मृगवनात भेसूकला वाटिकेत मकर समाश्रयावर राहत होते. तेव्हा ग्रहपती नकुल पिता तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसल्यानंतर नकुल पिता तथागतांना म्हणाला, भगवान, मी एक जराजर वयोवृद्ध ग्रहस्थ आहे. माझे वय होत आले आहे. मी आजारी असून नेहमी कष्टी असतो आणि भगवान मला क्वचितच आपले व संघाचे दर्शन घडते. भगवान, आपण सांत्वनाचे व उत्तेजनाचे 2 शब्द जर मला सांगितले तर दीर्घकालापर्यंत ते मला हितकारक व सुखदायी होतील. ग्रहपती, तुमचे शरीर जर्जर आणि पीडित झाले आहे हे खरे आहे. असा देह धारण करून वावरणाऱ्याने क्षणभरही आरोग्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. ग्रहपती, यासाठी तुम्ही आपल्या मनास अशी शिकवण दिली पाहिजे की माझा देह दुर्बल असला तरी माझे मन रोगट नाही. माझा देह दुर्बल असला तरी माझे मन रोगट होणार नाही. ग्रहपती, असे तुम्ही मनाला शिकवले पाहिजे. ग्रहपती, नकुल पिताने तथागतांचा हा उपदेश प्रसन्न मनाने श्रवण केला. आपल्या आसनावरून तो उठला आणि तथागतांना अभिवादन व दक्षिणा करून तो निघून गेला. प्रकरण 4. एकदा तथागत शाक्याच्या कपिलवस्तूमधील अंजीर उद्यानात राहत होते. त्यावेळी पुष्कळचे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग होते. त्यांना असे वाटत होते की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारणासाठी निघतील. महानामा शाक्याने असे ऐकले की पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चिवर करण्यात गुंतलेले आहेत. त्यांना असे वाटले की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील आणि म्हणून तो तथागताकडे गेला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसल्यावर तथागतांना महानाम शाक्य म्हणाला, मी असे ऐकले आहे की बरेचसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात गुंतले आहेत. त्यांना असे वाटते की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील. पण भगवान, समजूतदार ग्रहस्थाने आपल्या रुग्ण, पीडित व दुःखी सहकार्यांचे कशा प्रकारे सांत्वन करावे व त्याला प्रसन्न ठेवा याबाबत आपल्या मुखातून काहीच आम्ही ऐकले नाही. महानाम, समजूतदार ग्रहस्थाने आपल्या रुग्ण, पीडित व दुःखी सहकार्याचे सांत्वन करून त्याला प्रसन्न करण्यासाठी 4 सुखदायक आश्वासनांचा अवलंब केला पाहिजे. बंधू, धर्म आणि संघ यांच्या ठिकाणी श्रद्धा बाळग. तसेच मन निश्चल राखणाऱ्या व धर्माला प्रिय असणाऱ्या अखंडित व अकलंकित शीलाबाबतही श्रद्धा राख. महानाम, एका समजूतदार ग्रहस्थाने दुसरा रुग्ण, पीडित व दुःखी ग्रहस्थाला या प्रकारे उपदेश केल्यानंतर मग असे बोलावे. जर तो रुग्ण आपल्या मातापित्याच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला असेल तर त्याला म्हणावे, हे सद्ग्रहस्था, तू आपल्या मातापित्याच्या दर्शनासाठी व्याकुळ असो किंवा नसो, तुझे मरण समीप आले आहे. तू जर आपल्या मातापित्याच्या लोभापासून मुक्त झालास तर ते बरे होईल. आणि जर तो रुग्ण त्यावर म्हणाला की मातापित्याच्या लोभाचा आता त्याग केला आहे, तर त्यात दुसरा ग्रहस्थाने म्हणावे, पण अजून तुझ्या मुलाबाळांचा लोभ शिल्लक असेल, काही झाले तरी तू मरणार. मग हा मुलाबाळांचा लोभ सोडलास तर बरे होईल. अशा तऱ्हेने मग इंद्रिय सुखाच्या 5 प्रकारांबाबत सांगावे. समज जर तो रुग्ण म्हणाला की इंद्रिय सुखाची मला अभिलाषा आहे, तर दुसऱ्याने म्हणावे, इंद्रिय सुखापेक्षा दिव्य लोकातील सुख अधिक श्रेष्ठ आणि सरस आहे. मानवी सुखाकडून तुझी दृष्टी दिव्य लोकाच्या सुखाकडे वळव. आणि जर तो रुग्ण म्हणाला, माझी दृष्टी तशी स्थिर झाली आहे, तर दुसऱ्याने म्हणावे, तुझे चित्त ब्रह्मलोकावर स्थिर कर. आणि तसे केले आहे तर दुसऱ्याने म्हणावे, प्रिय मित्रा, ब्रह्मलोकसुद्धा अनित्य, अस्थिर व ममत्वपूर्ण आहे. म्हणून तुझे चित्त ब्रह्मलोकापलीकडे उच्च करून सत्वाची
ती रक्ते साधण्यावरती केंद्रित कर. आणि जर तो रुग्ण म्हणाला की तसे केले आहे, तर महानाम जीवनमुक्तीचा विचार करताना सत्वाचा त्याग करू पाहणारा हा सद्गृहस्थ आणि आसवांपासून ज्याने आपले चित्त विरक्त केले आहे तो श्रावक, यात काहीच फरक नाही. क्रमांक 4. असहिष्णुतांच्या बाबतीत त्यांची उदारता. एकदा भगवान बुद्ध आल्वक यक्षाच्या राज्यात आळवी नगरीत राहत होते. तेव्हा आल्वक तथागतांकडे आला व म्हणाला, श्रमण, चालता हो. मित्रा, ठीक आहे, असे म्हणून तथागत निघून गेले. तेव्हा यक्ष बोलला, श्रमण, आत ये. तथागत आत आले व म्हणाले, मित्रा, ठीक आहे. पुन्हा यक्ष त्याला म्हणाला, श्रमण, चालता हो. मित्रा, ठीक आहे, असे म्हणून तथागत बाहेर गेले. पुन्हा यक्ष त्याला म्हणाला, श्रमण, आत ये. तथागत आत येता येता म्हणाले, मित्रा, ठीक आहे. पुन्हा तिसऱ्यांदा यक्ष म्हणाला, श्रमण, चालता हो. तथागत जाता जाता म्हणाले, मित्रा, ठीक आहे. श्रमण, आत ये. पुन्हा यक्ष म्हणाला. तथागत आत येता येता म्हणाले, मित्रा, ठीक आहे. पुन्हा चौथ्यांदा यक्ष त्यांना म्हणाला, श्रमण, चालता हो. त्यावर तथागत म्हणाले, मित्रा, मी मुळीच जाणार नाही. तुला काय वाटेल ते कर. यक्ष रागावून म्हणाला, श्रमण, मी एक प्रश्न विचारतो. तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुला मी वेडा करीन, किंवा तुझे हृदय फाडून टाकीन, किंवा तुला पायाने उचलून नदी पलीकडे फेकून देईन. मित्रा, या जगात मला वेडा करू शकेल किंवा माझे हृदय फाडू शकेल किंवा मला पायाने उचलून नदीपलीकडे फेकू शकेल असा कुणी असेल असा दिसत नाही. पण तुला काय प्रश्न विचारायचा असेल तो विचार. तेव्हा आल्वक यक्षाने तथागतांना पुढील प्रश्न विचारले, या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते? कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते? सर्वात अत्यंत स्वादिष्ट चव कोणती? कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे? तथागतांनी उत्तर दिले, श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे. धर्माचे यथार्थ आचरण केल्यास सुख प्राप्त होते. सत्याची चव ही सर्वात अत्यंत स्वादिष्ट आहे. प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. आल्वकाने मग विचारले, मानवाला पूर म्हणजे पुनर्जन्म कसा ओलांडता येतो? मानव भव सागर कसा ओलांडतो? मानव दुःख कसे जिंकू शकतो? तथागताने उत्तर दिले, मानव श्रद्धेच्या द्वारे पूर पार करू शकतो. मानव दक्षतेने सागर ओलांडू शकतो. मानव प्रयत्नाने दुःखावर विजय मिळवू शकतो. मानव प्रज्ञेने शुद्ध होऊ शकतो. आल्वक यक्षाने विचारले, मानवाला ज्ञान कसे प्राप्त होते? मानवाला धन कसे प्राप्त होते? मानवाला कीर्ती कशी लाभते? मानवाला मित्रप्राप्ती कशी होते? इहलोकातून परलोकात जाताना मानवाला पश्चाताप का होत नाही? तथागतांनी उत्तर दिले, निर्वाणाच्या प्राप्तीसाठी अहर्थ तसेच धर्म यावर श्रद्धा ठेवून आणि आज्ञा पालन करून दक्ष व तत्पर मनुष्याला ज्ञान प्राप्त करता येते. जो उचित तेच करतो, जो दृढनिश्चयी असतो तो जागृत असतो, त्यालाच धन प्राप्त होते. जो दान करतो त्यालाच मित्र प्राप्त होतात. त्या श्रद्धावान उपासकाचे सत्य, सदाचार, सहनशीलता आणि औदार्य असते. त्याला मृत्यूनंतर पश्चाताप होत नाही. इकडे ये, दुसरे श्रमण ब्राह्मण येथे आहेत. त्यांनाही विचार की सत्य, संयम, दानशीलता आणि सहनशीलता यापेक्षा अधिक उच्च गुण आहेत काय? आल्वक यक्ष म्हणाला, आता दुसरा श्रमण ब्राह्मणांना कशाला विचारायला हवे? आज माझ्या भावी सुखाची मला जाणीव झाली. खरोखरच माझे भाग्य म्हणून तथागत आलवीला आले. आज मला समजले की कोणाला दान दिल्याने सर्वाधिक फल प्राप्त होते. आजपासून तथागत व त्यांच्या धम्माला वंदन करून एका गावातून दुसऱ्या गावाला, एका नगराहून दुसऱ्या नगराला मी फिरत जाईन.
क्रमांक 5. समता आणि समान व्यवहाराचे समर्थन. तथागतांनी भिक्खू संघासाठी जितके नियम तयार केले होते त्यांचा त्यांनी स्वखुशीने स्वीकार केला होता व ते आपल्यालाही बंधनकारक मानले होते. आपण संघाचे प्रमुख आहोत आणि आपल्यावरील असीम प्रेमाने आणि आदराने नियमपालनाबाबत आपणास सहज सवलती मिळू शकतील. अशी परिस्थिती असतानाही भगवंतांनी काही खास सवलती किंवा नियम विमुक्ती हक्काने उपभोगिला नाहीत. भिक्खू दिवसातून फक्त एकदाच अन्नशन करतात. हा भिक्खू वर्गांसाठी केलेला नियम तथागतांनी स्वीकृत केला आणि त्याचे पालनही केले. भिक्खूची काही खाजगी मालमत्ता असता कामा नये हा नियमही तथागतांनी स्वीकृत केला आणि त्याचेही पालन केले. भिक्खूपाशी फक्त 3च चिवरे असली पाहिजे हा नियमही सर्व भिक्खूप्रमाणे तथागतांनी स्वीकृत केला व त्याचे पालनही केले. एकदा भगवान बुद्ध शाक्य देशात कपिलवस्तूमधील वटवाटिकेत राहत होते. त्यावेळी तथागतांची मावशी प्रजापती गौतमी स्वतः हाताने कातलेली व विणलेली नवीन वस्त्रे जोडी घेऊन आली व तिचा स्वीकार करण्याची तिने तथागतांना विनंती केली. तथागतांनी तिला सांगितले, प्रजापती, ती संघाला अर्पण कर. तिने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पुन्हा तशी विनंती केली आणि तिला तेच उत्तर मिळाले. नंतर आनंदाने आग्रह केला, भगवान, गौतमीने आणलेला वस्त्राचा आपण स्वीकार करावा. आपल्या मातेच्या निधनानंतर प्रजापती गौतमीनेच दाई आणि दत्तक माता होऊन आपली फार सेवा केली होती. पण वस्त्र संघालाच अर्पण करण्यात यावे हा आपला आग्रह तथागतांनी सोडला नाही. प्रारंभी भिक्खू संघाला असा नियम होता की भिक्खूंची वस्त्रे उकिरड्यावर पडलेल्या चिंध्यातून तयार करण्यात यावीत. धनिक लोकांना संघाचे सदस्य होण्यापासून परावृत्त करता येईल म्हणून हा नियम केला होता. एकदा जीविकाने नव्या कपड्याचे तयार केलेले चिवर स्वीकारण्याचा तथागतांना आग्रह केला. तेव्हा तथागतांनी त्या चिवराचा स्वीकार केला. तेव्हा तथागतांनी मूळ नियमात बदल केला आणि भिक्खूंनाही ती सवलत जाहीर केली. भाग 3. बुद्धांची आवड नावड. क्रमांक 1. बुद्धांना दारिद्र्य नापसंत होते. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकाच्या जेतवनारामात राहत होते. त्यावेळी गृहपती अनाथपिंडक त्यांच्या दर्शनासाठी आला व तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसला. नंतर त्याने तथागतांना विचारले की मानवाने धनार्जन का करावे? तू विचारतोस म्हणून तुला मी सांगतो. ज्याने मेहनतीने धन मिळवले आहे, ज्याने हाताने कष्ट करून धन मिळवले आहे, ज्याने घाम गाळून धन मिळवले आहे, तसेच ज्याने न्यायमार्गाने धन कमवले, अशा एखाद्या आर्य श्रावकाचे उदाहरण घेऊ. त्या धनामुळे तो स्वतः सुखी व आनंदी होतो आणि तसे राखतो. त्याप्रमाणेच आपली पत्नी, मुले, दास व कामगार यांनाही धन प्राप्त करण्याचा हा पहिला हेतू आहे. अशा प्रकारे बंधन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या स्नेहसोबत्यांना सुख आणि आनंद देतो, तसेच सुखी आणि आनंदी राखतो. हा दुसरा हेतू आहे. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नी व पाणी, राजा तसेच चोर, शत्रू आणि वारस यांपैकी होणारी हानी तो टाळू शकतो. तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो. हा तिसरा हेतू. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो कुलयज्ञ, अतिथीयज्ञ, पितृयज्ञ, राजयज्ञ व देवयज्ञ असे पंचयज्ञ करू शकतो. हा धन प्राप्त करण्याचा चौथा हेतू. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो गृहपती उच्च हेतूचे स्वर्गीय सुखाप्रत नेणारे, स्वर्गलोकाच्या दिशेस प्रवृत्त करणारे असे दान, अहंकार व आळस यापासून मुक्त असलेल्या सर्व गोष्टी धीराने व नम्रतेने सहन करणाऱ्या, स्वतंत्र शांत होण्याचा यज्ञ करणाऱ्या सर्व श्रवकांना, सर्व श्रमणांना आणि संतजनांना देतो. हा धन प्राप्त करण्याचा पाचवा हेतू.
अनाथ पिंडकाला समजले की गरिबीचा गौरव करून तथागतांनी गरिबांचे सांत्वन केले नाही किंवा मानवाने प्राप्त करावी अशी सुखी जीवनवृत्ती म्हणून गरिबीला श्रेष्ठत्वही दिले नाही. क्रमांक 2, त्यांना संग्राहक वृत्ती नापसंत होती. भगवान बुद्ध एकदा कुरु देशात कम्मा सद्धम्म नगरीत राहत होते. स्थविरानंद त्यांच्याकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. तसे बसल्यावर तो म्हणाला, तथागतांनी शिकवलेला प्रतित्य समुत्पादाचा नियम अजब आहे. तो फार गहन आहे, तरी पण मला तो अगदी स्पष्ट समजला आहे. आनंद, असे म्हणू नकोस. हा प्रतित्य समुत्पादाचा नियम ग्रहण आहे. हा नियम न समजल्यामुळे, त्याचे आकलन न झाल्यामुळे चालू पिढी गोंधळात गडबडगुंडात सापडली आहे. तिला दुःखाचा मार्ग ओलांडून जाणे असाध्य झालेले आहे. मी सांगितले आहे की तृष्णा ही लोभाचे कारण आहे. जिथे कोणत्याही प्रकारचा किंवा जातीचा लोभ कोणालाही कशासाठी नसतो, तिथे लोभाचा संभव कसा असेल? भगवान असणार नाही. तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते. लोभाच्या मागे लागल्याने काम व लालसा उत्पन्न होतात. माल व लालसेमुळे दृढता निर्माण होते. दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते. स्वामित्वामुळे लोभ आणि अधिक स्वामित्व निर्माण होते. स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे आवश्यक होते. मालमत्तेवर पहारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट व दुष्ट प्रसंग निर्माण होतात, जसे मारामारी, जखम, संघर्ष, भांडण, निंदा व असत्य. आनंद ही प्रतित्य समुत्पादाची साखळी आहे. जर तृष्णाच नसली तर लोभाची ओढ लागेल का? लोभाची ओढ नसेल तर विकास निर्माण होतील का? विकास नसतील तर दृढता निर्माण होईल काय? दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होईल काय? स्वामित्व नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण होईल काय? भगवान नाही होणार. भगवान म्हणाले, मी पृथ्वीला पृथ्वीच मानतो, पण माझ्या मनात तिच्याबद्दल तृष्णा नाही. म्हणून मी सांगतो की सर्व तृष्णा समूळ निपटून त्याची लालसा न धरून उलट त्यांचा त्याग, नाश व परित्याग करूनच मी बुद्धत्व प्राप्त केले आहे. भिक्खू हो, भौतिक मालमत्तेचे नव्हे तर माझ्या धर्माचे हिस्सेदार होण्यासाठी झटा. कारण तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीने मानसिक दास्यत्व येते. अशा रीतीने भगवान बुद्धांनी स्थविर आनंदाला आणि अन्य भिक्खूवर्गाला संग्राहक वृत्तीचे दुष्परिणाम समजावून सांगितले. जय भीम. नमो बुद्धाय.